मी निमगॉन दरबार दादाजी धुनीवाले ट्रस्ट निमगॉनचा अध्यक्ष म्हणून बोलतोय, धनराज पोपट पाटील। आज आमच्या इथे छोटे सरकार म्हणून येत आहेत। जय श्री दादाजी दरबार निमगव्हाण तालुका चोपडा जिल्हा जळगाव महाराष्ट्र येथे असलेले एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे। श्री दादाजी धुनीवाले हे एक अवधूत संत होते, जे धुना म्हणजेच धुनीमध्ये राहिले आणि लोकांना भक्ती आणि परोपकाराचा मार्ग त्यांनी दाखवला। त्यांनी अनेक चमत्कार आणि अद्भुत कार्य केली, ज्यामुळे त्यांची ओळख वाढली। तर मित्रांनो, आज आपण जातोय जय श्री दादाजी दरबार निमगव्हाण तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे, आणि निमित्त आहे छोटे सरकार यांचा आगमन सोहळा पाहण्यासाठी। छोटे सरकार ही श्री दादाजी दरबार मधील एक प्रसिद्ध आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे, की जी श्री दादाजींच्या कार्याचे प्रतीक आहेत आणि ते त्यांच्या शिकवणुकीचे पालन करतात। चला तर मग जय श्री दादाजी दरबार निमगव्हाण तालुका चोपडा जिल्हा जळगाव महाराष्ट्र या ठिकाणी। मित्रांनो, आपण जय श्री दादाजी दरबार निमगव्हाण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता मेन गेट, मंदिराचा सुंदर असा परिसर आपण मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतो। सुंदर असे या ठिकाणी रांगोळी काढलेली। या ठिकाणी जरी तुम्ही फक्त भेट दिली तरी तुम्हाला एक प्रकारचा आनंद प्राप्त होतो, पालक भेटले तर। मित्रांनो, छोटे सरकार आगमन सोहळा आज आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय। या ठिकाणी महाराजजी व बालगोपाळ बसलेले असताना आपण पाहू शकतो। नाव अरुण नाथजी आहे। ही भक्तानंद बाबांची गाडी आहे। बाबांनी या गाडीवर अखंड दादाजी नामांचा प्रचार केलेला आहे। तर इतका प्रचार केला दादाजी नामाचा, तर बाबा ह्या गाडीत सुद्धा झोपायचे। मी निमगॉन दरबार दादाजी धुनीवाले ट्रस्ट निमगॉनचा अध्यक्ष म्हणून बोलतोय, धनराज पोपट पाटील। आज आमच्या इथे छोटे सरकार म्हणून येत आहेत आणि ते सर्व दरबार जितके दादाजी धुनीवाल्यांचे दरबार आहेत त्यांना भेट देत असतात, दादाजी नामाचा प्रचार करतात आणि सत्ययुग प्रचार करण्यासाठी ते आज इथे भेट देत आहेत। त्याच्यामुळे आज हा निमगव्हाण दरबारला एक मोठा असा एक उत्सव भरण्यात आलेला आहे। ते आता इथे आल्यानंतर धुनी हवन आणि पूजा अर्चा करतील।
जैसे आहे की आज आपण सर्व श्री दादाराव निमगॉन इथं जमलेलो आहोत. परमपूज्य स्वामी भक्तानंद गुरु रेवानंदजी परमहंस यांची समाधी ठिकाण आहे. श्री धुनीवाले दादाजी महाराज यांची आज्ञेनुसार स्वामी भक्तानंदजी महाराज यांनी तापी नदीच्या किनाऱ्यावर सत्य सतयुग नामाचा प्रचार सुरुवात केला. सन 1947 पासून अखंड धुनी आजपण प्रज्वलित आहे. तसेच सत्य नावाचा प्रचार आजही संपूर्ण पंचक्रोशीत पूर्ण महाराष्ट्रात, गुजरातात, मध्य प्रदेश, 3 राज्यांमध्ये सत्य सतयुग नावाचा प्रचार स्वामीजींनी रोखविला आहे. तसेच सत्य प्रकाशगड असे या ठिकाणाचे नाव स्वामीजींनी देऊन भक्तांसाठी भक्तीच्या बगीचा असे त्यांनी या ठिकाणाला नाव दिलेले आहे. स्वामीजींनी एकूण त्यांचे तत्व सांगितले की तत्वानुसार सत्य, अहिंसा, मर्यादा, निष्कामता, व्यापकता, अद्वैतता, नीती, धर्म, शांती, त्याग हे सगळं मिळून जर केलं तर एक रामराज्य प्रस्थापित होईल अशी स्वामीजींची एक व्याख्या होती. आणि आजही दिवसातनं 6 वेळा रामराज्य की सत्ता हो, सत्य की जय हो, सत्य हो पायरे असे जयघोष दिले जातात. या जयघोषामागे त्यांचे एक ध्येय होतं की हे जयघोष आपण जर इथं दिले पृथ्वीवर तरी आकाशगंगात पोहोचून परत खाली रिटर्न होतील व आपल्या सगळ्यांच्या मनात ती तशी बिंबवतील की सत्य, नेहमी सत्य जर बोललं तर आपली जय होईल, रामराज्याची सत्ता संपूर्ण जगात रामांची सत्ता येईल असं त्यांचं वाक्य होतं. स्वामीजींनी सत्याच्या तपश्चर्येवर म्हणजे आजपर्यंत आपण पाहिले असेल लोकांच्या म्हणजे एखादी संत महात्मांची जे डोक्याचे केस आहे ते असू शकता पायांमध्ये, पण स्वामीजींनी त्यांच्या तपश्चर्येनुसार त्यांची जी दाढीचे केस होते ते पायापर्यंत होते. म्हणजे जवळपास 5.5 फुटापर्यंत त्यांची दाढी होती. ती पण पूर्ण अशी जाड, एक गुफासारखी होती, सोनेरी एकदम अशी विनय शंकराची. आणि जेव्हा ते 1947 साली त्यांनी जेव्हा दरबार प्रस्थापित केला, स्थापन केला, त्यावेळेस इथं फक्त एक पत्थराचे शेड होतं, पत्थराची झोपडी टाईप दरबार होतं. पण आज आपण जर पाहिलं परिसरात तर पूर्ण भौतिकता एकदम म्हणजे सगळं आजच्या डेव्हलपमेंटनुसार त्यांनी त्या काळात सांगितलं होतं की इथं पुढे भविष्यात काही खूपचे कामं होतील. आणि आज जवळपास पाहिलं तर तसे पूर्णतः होण्याच्या मार्गावरील आहेत. आणि त्यांच्या सांगण्यानुसार संपूर्ण दरबार आज गेट, भव्य गेट, संपूर्ण परिसर असा मोठा, तापी माईचा किनारा, संपूर्ण आज जवळपास म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एक सगळ्यात महत्त्वाचे ठिकाण जर पाहायला गेले तर निमगॉन दरबार असं काही दिवसात होण्याच्या मार्गावर आहे. आणि स्वामीजींची एक शेवटचे वाक्य होते की निमगॉन दरबार हे प्रतिखंड होईल आणि काही दिवसात ते होईलच असं आमच्या सगळ्या भक्तांची म्हणजे एक विश्वास आहे आणि तो होण्याच्या मार्गावर आहे. जय श्री. मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतात सूर्यकन्या तापी माता. मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. निसर्गरम्य वातावरणात सुंदर असं दादाजींचा दरबार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता.
मित्रांनो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आता ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, छोटे सरकार यांचं आगमन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांचे सुविसहाय्यक नवलराजे यांचेही आगमन या ठिकाणी झालेले आहे. श्री श्री 1008 इंदूर छोटे सरकारजी महाराज आपल्या या श्री श्री 1008 छोटे सरकारजी महाराज आपल्या इंदूर बडे सरकारांचे शिष्य आहेत. ते दादाजी दरबारांच्या देश विदेशमध्ये भारतामध्ये अखंड ध्वनी हवन सर्व दादाजी भक्तांना नामस्मरणद्वारे प्रचार प्रसिद्ध सत्य सतयुगचा प्रचार ते करत असतात. दिल्ली तर मुंबई, अमेरिका, कॅनडा धुनीवाले दादाजी शिष्य परिवारांना सत्य, न्यायपरायण, एकनिष्ठ भक्ती या सर्व गोष्टीवर धुनी हवन पुऱ्या जनतेला मानव कल्याणाचे कार्य ते करत राहतात. ते दादाजींचे चौथे अवतार आहेत. खंडवा, इंदूर, खेडीघाट, निमगान पूर्ण भारतामध्ये त्यांच्या भक्तांच्या उद्धारासाठी आणि दादाजींनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचे
शिष्य परिवारांना मानव कल्याणचे जे कार्य करीत आहे. आमचे मित्र महाजन सरांचं आगमन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. छोटे सरकारची मंदिराची पाहणी करताना तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. कार्यक्रमानंतर महाप्रसादाची पण व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसाद घेताना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नागरिक. सुंदर असं जेवणाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. चला सर, बसा सर. आदरणीय वाय.डी. पाटील सर वाढताना व आमचे मित्र डॉक्टर सागर सर, नवल राजे यांच्यासोबत जेवण करताना तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नंतर मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. जय श्री दादाजी की जय. आदरणीय वाय.डी. पाटील सर आजींचा आशीर्वाद घेताना